नाशिक आंदोलन हे आम्ही एका महिन्याच्या अगोदर ॲडव्हर्टाईज करत होतो की नाशिक आंदोलन करू 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 असं करू. एक महिना ॲडव्हर्टाईज केलं तेव्हा आज आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या ॲडव्हर्टाईज मध्ये आज किमीत 4000 प्रशिक्षणार्थी जो 5000 प्रशिक्षणार्थी होतं त्यामध्ये एकट्याचे माझे 1000 प्रशिक्षणार्थी. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आता मी माझ्या जिल्ह्याचे मी तुम्हाला निलेश सर सांगत होते, सगळे निलेश सरांना ओळखत होते. मी माझ्या तालुक्याचे प्रतिनिधींना इथं बोलवणार आहे आणि मी त्यांची देखील तुम्हाला ओळख करून देणार आहे. आमचे तळोदा तालुक्याचे सूरज सर सनवणे म्हणून आहे, ते इकडे या सर, इकडे या. नवापूर तालुक्याचे डेने सर म्हणून आहे. नंदुरबारचे हर्षदा मॅडम आहे. जळगावचे चेतन सर आहे आणि शहादाचे नरेश राठोड सर आहे आणि अक्कलकोट तालुक्याचे गणेश वसाई सर आहे. उपस्थित आहे का इथं? बाहेर गेले. अक्कलकोट तालुक्याचे माझे स्वतःचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष गणेश वसाई सर आहे. हे आमची 6 जणांची टीम आहे. नरेश सर उपस्थित नाही सध्या. आता मी तुम्हाला सांगतो आम्ही संघटन कसं मजबूत केलं. डेनेसरा नवापूर तालुक्यामध्ये जर जायचं असेल तर आम्ही 6 लोक जातो त्यांच्या मीटिंगमध्ये, तिथल्या लोकांच्या मार्गदर्शनासाठी. आणि जातो ना असं नाही आमदाराच्या सभामध्ये जेवढे लोक राहतात तेवढे आमच्या सभामध्ये राहतात. एवढं आमच्या मॅडम नंदुरबारून प्रत्येक कोपा जिल्ह्यामध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो कलेक्टरची परमिशन, पोलीस निरीक्षकांची परमिशन असो की कोणती पण सिटी लेवलची कोणती पण कॉलवरच काम करतात हे मॅडम. हे लेवल बनवली आम्ही मॅडमांची. आमचे सूरज सर आणि जेनेल सर ऑनलाईनचे कामं बघतात. म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईनच्या सिस्टमला काय पण प्रॉब्लेम येत असेल त्यासाठी हे 2 लोक. जळगावचे आमचे चेतन सर यांच्याकडे तुम्हाला सांगू काही असे गावं आहेत तर एक घर इथं आहे, एक घर 5 किलोमीटरवर आहे, एक घर इथं, एक घर 5 किलोमीटरवर, असं यांचा जळगाव तालुका आहे. तरी पण आम्ही प्रत्येक सभामध्ये 300 ते 400 प्रशिक्षणार्थी गोळा करतो. म्हणजे कधीही आम्ही मी जिल्हा अध्यक्ष असं स्पष्ट सांगत नाही. आम्ही सगळे 6 जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो. आम्ही पदासाठी भांडण करत नाही. यांना विचारा, आजही असो की उद्याही असो आम्ही पदासाठी भांडण करणार नाही. प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारासाठी भांडण करणारे लोक आम्ही, प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारासाठी भांडण करणारे. मी तुम्हाला माझे पहिलं उदाहरण देतो. आझाद मैदानाला पहिल्यांदा घेऊन गेले होते तर 6 ट्रॅव्हल्स आणि 31 बोलेरो घेऊन जाणारा आमचा जिल्हा. 6 ट्रॅव्हल्स आणि 31 बोलेरो. बाबांच्या स्वागतासाठी 5,800 प्रशिक्षणार्थी होते तर 5623 प्रशिक्षणार्थी बाबांच्या सभात गोळा केले होते आम्ही. हे आमचं संघटन आहे. ही संघटनची गरज का सांगत आहे की नेतृत्व हे संख्याबळावर काम करत असतं. नेतृत्वाला संख्याची गरज असते आणि संख्या कोण आणून देणार? आपण जिल्ह्याचे प्रतिनिधी किंवा स्वतः प्रशिक्षणार्थी. स्वतः त्याचा अभ्यास घ्या. स्वतः रोजगार पाहिजे असेल तर तुम्ही येत असेल तर सोबतीला दुसरा मित्र आणा. जे हो पिक्चर बघितला असेल, आपण दुसऱ्याची मदत केली तर त्याला पण सांगा दुसऱ्याची मदत करा. तसं प्रशिक्षणार्थ्यांच्या याच्यामध्ये तुमच्या केंद्र असेल, केंद्रामध्ये 15 शाळा असेल, 15 शाळांमधून 15 लोक कशी निघतील हे 15 लोकांना फक्त सांगायचे तुम्हाला. हे करतो आम्ही फक्त माझे बघू, माझ्या गाडीमध्ये बसून जाऊ, माझे निघू असं नाही. आमचे तालुका राष्ट्र प्रभारी अध्यक्ष म्हणून सर सांगत असतात, पदावर नाही, जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतात. कुठे नोंद नाही, कुठेच काही मतलब नाही, ऑडिट नाही, फोडिट नाही, फक्त नावाने आम्ही काम करत असतो. बरोबर. विषय नाही की आपण करायचे किंवा कोण करेल याची भूमिका नाही. ज्याला रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला 6 लोकांना मेहनत करावं लागेल, 6 लोकांना काम करावं लागेल. हे या पद्धतीचे आम्ही संघटन मजबूत करतो. नेतृत्व सांगून थकून गेले बिचारे. कधी संख्या येईल कधी नंदुरबारचे 1500 लोक. हा ग्रुपवर काय चालू होतं माहिती मी तुम्हाला सांगतो. मी टाकलं होतं 1500 मेसेज. मला 1500 म्हणून 1600 मेसेजचे कोणाचा खबर आला नाही. स्वप्न निलेश सरांच्या पलीकडेचे नाही, स्वप्न आपलं रोजगारपर्यंत बघत आहे ना. तर निलेश सर 1500 लोक आणत असेल तर फक्त तुम्ही येत असेल तर तेवढा अभ्यास की घेऊन या. बोलायची संधी सांगितलं तर कशा प्रश्न सोडवले जातील. बाबा आणि चाकूरकर साहेब प्रश्न सोडवले जातील का? आपण बीएड केलेला असेल किंवा आपण MPSC अभ्यास करणारे लोक आपण आहात. आपला अभ्यास असण्याला निर्णय पडण्यासाठी भाग पडायला पाहिजे. तो स्वतःचा अभ्यास असायला पाहिजे. इथं येऊन जेवण करायला आलो नाही. मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, या सरांना सांगितलं होतं. मी नाशिकला निघालो होतो. सगळे निघाल्याशिवाय तुम्ही निघू नका सांगितलं होतं सर. आज पण नंदुरबारचे जेवढे पण जिल्हा आलेले प्रशिक्षणार्थी हात वरती करतात. बाकीचे बाहेर गेले बघा तुम्ही. 90% प्रशिक्षणार्थी आमचे आहे. प्लस या प्रशिक्षणार्थ्यांना कोणाला पण विचारा, एकाला पण घरी जायचं सांगितलं का? मी सांगितलंय का? सांगा. जोपर्यंत रोजगार नाही भेटत तोपर्यंत बसायची ताकद पण ठेवतो, लढायची पण ताकद ठेवतो.
गैरसमज तुमच्यामध्ये असो की आमच्यामध्ये, मी तुम्हाला सांगतो माझ्या स्वतःच्या राज्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करतो, माझ्या तालुक्यात पगार झाला नाही. प्रशिक्षणार्थ्यांना क्षमा मागितली होती मी की आतापर्यंत पगार झाली नाही, पण काही करा, कोणाकडनं पण 1000 रुपयाच्या कर्जबाजारी व्हा, पण या आंदोलनाचा असा शब्द दिला होता मी त्यांना. लगेच तुमच्या नाही करता या आठवड्यात 100% तुमचा पगार होईल. स्वतःच्या प्रभारी असताना मी तुम्हाला सांगतो यांच्या तालुक्यात सर आज पण कनेक्टिव्हिटी नाही. प्रशिक्षणार्थ्यांना फोन करण्यासाठी आज कळवलेला मेसेज उद्या किंवा परवा करतो प्रशिक्षणार्थ्यांना. ही अवस्था आहे तरी प्रशिक्षणार्थी का ऍक्टिव्ह आहे. एक इथं प्रशिक्षणार्थी आपले ते कोण रश्मी पेवर मॅडम आला होते, त्यांनी सांगून गेलं की हा मुद्दा या पद्धतीने तुम्ही सोडवायचा, सांगून चालू केलं पाहिजे. तो अभ्यास कुठे कमाला येणार. त्या अभ्यासासाठी लढणारा व्यक्ती पाहिजे की नाही. मी तुम्हाला सांगतो निलेश वसावे सरांना पण अपॉइंटमेंट असतात, बाबांना पण अपॉइंटमेंट असतात, आलेल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना अपॉइंटमेंट असतात. त्या मॅडम काय सांगून गेल्या, माझी अपॉइंटमेंट आहे, मी येते. माझी अपॉइंटमेंट कधी निघेल माहितीये, जोपर्यंत रोजगार निघत नाही तोपर्यंत माझी अपॉइंटमेंट निघत नाही. अपॉइंटमेंट कळवायची ताकद पण आहे आमची, मंत्र्यासोबत लढायची पण ताकद आहे. मी तुम्हाला सांगतो आमदार खासदार सोबत असं बोलतो आम्ही. आमचे प्रश्न असतं यांना विचारा. स्पेशल मीटिंग असतात आमच्या 6 लोकांना घेऊन. हे आमचे यांना अजून जिल्हा परिषदचं तिकीट पण भेटलं अजून शिवसेनेच्या या व्यक्तीला. जिल्हा परिषदचं तिकीट विचारा यांना. हे आमचे लोक असे निर्माण केले आहे मी तो, आणि यांना सांगितलं आहे एक प्रशिक्षणार्थी 10 वोटिंग 50 वोटिंग गुणिले आम्ही तुम्हाला वोटिंग ठोकायला लावू, तुम्ही काम करा त्या ताकदीने. हे युवा त्यांना मतदान करत होते, हे युवा तुम्हाला मतदान करते, हे शब्द दिले आम्ही यांना. कधी ना कधी हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो 10 लोक जिल्हा परिषदला आपले बसले, कधी ना कधी आपल्या जिल्हा परिषदेला कॉन्ट्रॅक्टची जागा निघतात की नाही. त्या कॉन्ट्रॅक्टच्या जागेवर दुसऱ्यांना घुसू द्यायचे नाही, त्याला तोडफोड करणारे लोक निर्माण करायची. सरकारने रोजगार दिला नाही, सरकारने रोजगार दिला नाही तर येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टी तत्वावर आपले प्रशिक्षण घेतलेल्या 8 महिन्याच्या प्रशिक्षणाच्या त्या ताकदीने ती जागेवर आम्ही समायोजन करू. त्यासाठी जिल्हा परिषद समोर पण आंदोलन करू, सगळेही करू, ही ताकद ठेवतो आम्ही. मग आम्ही एवढं करत आहे, तुम्ही का नाही. मागासलेला जिल्हा आदिवासी शब्द सांगितलं तरी आदिवासी समाजाचे लोक सांगतात. रिक्षावाल्याला एक ऍड्रेस सांगता येत नव्हतं आमच्या प्रशिक्षणार्थ्याला. कुठून आले हे मुलं सांगत होतं. म्हटलं नंदुरबारून. कसे प्रशिक्षणार्थी म्हणा ऍड्रेस सुद्धा सांगता येत नाही. ऍड्रेस सांगता येत नाही पण लढायला येतो आदिवासी लोकांना. लढायला येतो, कोणत्या गोष्टीसाठी लढायचे असेल ते लढायला येतो आम्हाला. लढा, जोपर्यंत लढा, रोजगार पाहिजे तोपर्यंत लढा. या बाबांनी इथं बसले चाकूरकर साहेब, कोणाच्या भरोसे बसले, सावलीच्या भरोसे बसले नाही. प्रशिक्षणार्थी गोळा होतील, यांच्या नेतृत्वात प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवतील. आपण यांना देवरूपीचे मानू शकतो भविष्यात रोजगार मिळवून दिलं तर. आता पण मी तुम्हाला सांगतो 5 किलोमीटरचा प्रवास झाला असेल, 6 किलोमीटर प्रवास झाला होता, मी सुद्धा थकून गेलो होतो, पोटात काहीच नव्हतं. हे दोघं लोक थकतच नव्हते. म्हटलं साहेब हळू चला सांगू थकून गेलो होतो. वय किती आहे, आपल्यापेक्षा फास्ट चालतात. मग माझे हे सांगायचे, तुम्ही यंग असेल, तुमचा अभ्यास असेल तर यांच्या पलीकडेचा अभ्यास असू द्या. मंत्र्याकडून प्रश्न सोडवायचा अभ्यास असू द्या. हा अभ्यास हे आपल्याला शिकवते नाही. बाबा स्पष्ट सांगतात, मी शिकलो नाही, मी संत माणूस आहे. बाबा काय सांगतात, मी शिकलो नाही, मी संत माणूस आहे. मग आपण 4-4, 5-5 डिग्री कशासाठी घेतले. साधा GR माहिती राहत नाही, लोकेशन शेअर केलं तर लोकेशन ट्रॅक करता माहिती येत नाही. या परिस्थिती आपल्या काय, प्रश्न कसं सुटणार. एक दिवसाचा सांगून प्रश्न सुटत नाही. मी तुम्हाला सांगतो इथं नाशिक नसेल, आमचा विभाग येतो नाशिक. आम्ही विभागात आलो, नाशिकचे प्रशिक्षणार्थी कमी खंत नाही, पण लढायला शिकलं नाही याची गोष्टीचे खंत आहे आपल्याला. रोजगार कोणाला पाहिजे आहे, गटबाजी असो कोणी पण असो. मी तुम्हाला सांगतो चाकूरकर साहेबांना पण ज्या दिवशी भेटतात पाया पडतो, बाबा भेटतात तरी पण पाया पडतो, देवरूपी मानतो मी. साहेब शिवाय बोलत नाही, बाबांना बाबाशिवाय बोलत नाही. गटबाजी माझ्या मनात अजिबात नाही. तुमच्या मनात कसली गटबाजी, कसली गटबाजी तुमच्या मनात. कोण लातूरचे, कोण हे, कोण बाबावाले, कोण चाकूरकरचे, कोण साबळे साहेबचे, कोण अनुपम चव्हाण, कोण हरिभाऊ राठोड. अरे आपण प्रशिक्षणार्थी आहोत. प्रशिक्षणार्थ्यांना एकमेकांचा संवाद करून मुख्यमंत्र्यांचे प्रश्न सोडून घ्यायचे. चाकूरकर साहेब मुख्यमंत्र्यांचा ताबा अडकवू शकतात. चाकूरकर साहेबांना ठाण्याला भेटलो होतं, चाकूरकर साहेबांना सांगितलं होतं मी, साहेब पुढची गाडी आता GR साठी थांबवायची, मंत्री असो की कोणी पण असो. आणि साहेब काय सांगत होते, नक्की सोडवणार. मग साहेब अभ्यासू असो की नसो, ताकद किती की मंत्र्याची गाडी थांबवू शकतात. सगळा अभ्यास असून सुद्धा, बेरोजगार असून सुद्धा, आपल्याला रोजगार असून सुद्धा गाड्या ती थांबवायची ताकद नाही आपली. लाजीरवाण्याची गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो.
पोटात काय नाही तर एवढ्या मोठ्या आवाजाने बोलत आहे. माझ्या जिल्ह्यात बाबा आले होते, रडू रडू दिलं होतं मी. माझ्या जिल्ह्याची अवस्था सांगतो, या पावसाशिवाय दुसरं उत्पन्न नाही. पावसाशिवाय MIDC नाही, किराणावाला 10,000 मध्ये राबवत नाही आम्हाला. मग बाबांना सांगितलं होतं रोजगार दिला तर आमची कुलदेवता आहे या मोगी माता म्हणून. या मोगी माताला पूजतं तसं बाबा तुम्हाला पूजणार, आम्हाला रोजगार आणून द्या. मंत्र्याच्या पाया पडून पडून थकून गेलं, सांगू थकून गेलं. मग हे जे नेतृत्व आहे आपल्या भरोश्यावर लढत असतात. या संघर्षासाठी निलेश वसावे सर 6 टीम 6 लोक 1000 लोक आणू शकतात. नाशिकमध्ये 15 की 16 तालुके आहेत. किती तालुके? 15 की 16 तालुके. 1600 लोक तरी पाहिजे की नाही? 14 ते 15,000 प्रशिक्षणार्थी आहेत. किती लढा द्यावा लागणार? स्वतःकडे डिग्री नाही, TET पास नाही, CTET पास नाही, 12वी आहे तरी पण लढायची कामाकडे. 12वी घेऊन रोजगार घ्यायला निघाले तुम्ही. रोजगार घ्यायला निघा, ते लढायची ताकद ठेवा. संघटन मजबूत करायची ताकद ठेवा. आणि लढले नाही तर वड्याच्या खाली, वड्याच्या झाडाखाली, मंडपच्या खाली, परत स्वतःच्या लग्न होईल त्या मंडपच्या खाली, परत आपण काही नाही. हे दिवस नसणार. रिझल्ट कधी? चाकूरकर साहेब काहीतरी आपल्याला म्हणजे मुलं भुके असेल म्हणून 2-3 जोक मारून देतात, हसून घेतात. हसून घेतल्यानंतर पर्याय काय? उद्याच्या काय पर्याय बघितला? मंडप नाही म्हणून तुम्ही चालले जाणार का? कोण जाणार? बाबा ते शिवाजी महाराजाच्या तिथं राहिलं असताना मी कुलूप लावून दिला असता. गेटच्या बाहेर निघाला तर एकेकाला सोडलं असतं. ही ताकद घेऊन आलो होतो मी आज. काय जायचं तुम्ही? रोजगार घेतल्याशिवाय काय जायचं? एक बॉर्डर पिक्चर बघितला असेल आपण बरेच असे देशभक्तीचे पिक्चर बघतो. लढले मरून जातात तरी लढतात. पगाराचा प्रश्न नाही. इथं रोजगाराच्या प्रश्न लढायला पण तयार नाही. नेतृत्व सांगून ठोकून गेले. या आमच्या नेतृत्वात काम करा. प्रशिक्षणाच्या रोजगारासाठी आम्ही फिरतो. चाकूरकर साहेब स्वतःच्या मुलीचे लग्न आहे हो. एका महिन्यात नियोजन होत नाही. मी तुम्हाला मोठे लोक आहे. लग्नाच्या बोलला की करोडो रुपये खर्च आहे. साखरपुड्यामध्ये माझे मित्र म्हणला की 1 करोडचा खर्च झाला असेल. लग्न मात्र ते 5 करोडचा खर्च पकडून घेतो मी. काय पडलेली कुठंतरी नाव आहे. चाकूरकर साहेबांना आपण ओळखत आहे. जे आदिवासी समाजामध्ये जो निलेश वसावे ओळखत नव्हता तो चाकूरकर साहेबांना ओळखत आहे, बाबांना ओळखत आहे. हे पाहिजे या लोकांना. फक्त एक सहानुभूती की कुठेतरी आमची ओळख झाली आहे असं करून. यांना मॅनेज करून पैसे नाही, पैसे बसून पण कमवू शकतात. निलेश वसावे सर कमवतो तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, गणितवर पैसे कमवून घेतो आम्ही.